बिलोली तालुक्यातील कासराळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आजपर्यंत पाण्याची मोठी वाणवा होती। ही अडचण कासराळी येथील प्रतिष्ठित व्यापारी भागवत लोकमणवार यांच्या पुढाकारातून दूर झाली असून आज सकाळी शाळेत बोर मारले असता केवळ 80 फुटांवर पाणी लागल्यामुळे विद्यार्थ्यांसह शाळेतील सर्व शिक्षक वृंद आनंद व्यक्त करत आहे। या कार्याबद्दल लोकमणवार यांचे सर्वत्र आभार व्यक्त होत आहेत। गेल्या 50 वर्षांपेक्षाही अधिक जुनी असलेली येथील जिल्हा परिषद शाळेत पाण्यासाठी मोठ्या हालापेष्टा सहन करावे लागत असे। विद्यार्थ्यांना दुपारच्या भोजनानंतर पाणी मिळत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्या घरी किंवा शेजारी जाऊन पाणी पित असत। ही बाब कासराळी येथील प्रतिष्ठित व्यापारी भागवत लोकमणवार यांच्या नजरेस पडल्यानंतर तात्काळ कुठलाही विचार न करता त्यांनी सामाजिक कार्य समजून जिल्हा परिषद शाळेत बोर मारण्याचे ठरवले। त्यांचा मुहूर्त आज मंगळवारी आला। बोरची गाडी आल्यानंतर केवळ 80 फुटांवर पाणी लागले। त्यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांना तर आनंद झालाच, परंतु गावकऱ्यांनीही मोठा आनंद व्यक्त केलाय। भागवत लोकमणवार हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात। त्यांच्या मार्फत आजपर्यंत विविध कार्य करण्यात आली आहेत। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील हायगले, भागवत लोकमणवार, राजेश्वर लोकमणवार, दत्तात्रेय नरंगले, पिराजी सेठ चरकुलवार, शिवा पाटील शिंदे, बाबूराव चरकुलवार, सुभाष शिंदे, गंगाधर पाटील शिंदे, राजू चिकणपुरे, मुन्ना लंके यांच्यासह शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।